हाय नमस्कार आपल्या भावांना आणि बहिणींना. काय चाललंय भावा बहिणींचं? झालं का जेवण? हे भावा बहिणींनो, आपण आता काय केलंय, रातचं कालवण बिन भाकरी बी तशाच राहिल्या होत्या भावा बहिणींनो. आवीला जेव जेव म्हणलं तर आवी जेवलाच नाही, त्याला खोकलाच खाऊ द्याय नाही काहीच. आणि मग त्याला बळबळ उठावला बघा. मला म्हणलं आता भावा बहिणीनं मला बी माझं मला टेन्शन आहेच की, पण आता त्यातून बी त्याला बघते बघा मी. माझं तर मला आहेच की बारमायचं, नेहमी लागलेलं माझ्या मागं, ती माझ्या मागं. मग आता त्याला बी कसं तरी बघते, खाया पिया करून देते, ही दुःख पाका पापलं दुःख पाप. तर आता त्याला काला करून दिला, म्हणला मला काला करून दे. मग काला करून दिला बघा त्याला. वांग्याचं कालवण राती केलेलं तसंच होतं. तो जेवला नाही आणि मी पण जेवले नाही, मग तशाच स्वयंपाक राहिला होता आमचा. मग आता भावा बहिणीनं टाकून द्यायला हे काय स्वस्त आहे का कुठलं? बाजरी बी मुलकाची महाग आहे, ज्वारी बी महाग आहे. ज्वारी 50 रुपये किलो, बाजरी 30 रुपये किलो. आणि मग बघा त्याला दिले चुरून, म्हणलं खा ही आणि गोळ्या ही खा. मग आता त्याने त्याला जेवायला लावलं, गोळ्या खायला लावल्या, परत ती पातळ औषध प्यायला लावलं, तरी भावा बहिणीनं त्याला खोकला काय राहेना. असा जे खोकला येतोय ती मापाच्या बाहेरच. आणि माझं मला आणि त्याचं त्याला असं एकामेकाला असं काय बोलू बी वाटाना आणि काहीच व्हायना. तो त्याच्या याडात त्या खोकल्याच्या आणि मी माझ्या याडात असं झाल्यावाने झालंय. पण त्यातून बी मी त्याला म्हणते की खा पी, ही कर, औषधं खा, गोळ्या खा, येळच येळेला काल दिलेल्या ती खा. तर लावल्यात खाय तरी भावा बहिणीनं खोकला काय राहेनाच, कसलाच खोकला राहेना. परत मिठाचं पाणी करून दिलं, मीठ टाकलं, पाणी गरम केलं, ती पाणी प्यायला लावलं. जसं त्याला खोकला लागलाय तसं वाटेल ती तरा करते, पण खोकला काय त्याचा राहेना. आणि भावा बहिणीनं माझ्या डोक्यात एक एक येतं या. आता लेकी बाळांनी माझ्या चांगल्या भारी भारी साड्या घेतलेल्या, ही केलेल्या, जम्पर घेतलेलं, जम्पर शिवू आणलेलं. भावा बहिणीनं मी माकडावाने जपू जपू ठेवते, घालत नाही व. आपलं कसलं बी फाटकं तुटकं घालायचं, हे करायचं. आपण म्हणतो आपण कुठं फिरायला जातोय, आपण कुठं हिंडायला जातोय, काय नटायचंय, हे करायचंय. उठलं की आपलं घरीच बसतोय. तर कसलं बी जम्पर हे मी घालते भावा बहिणीनं. आणि सकाळपासून काय झालं की ते नीटनेटकं ठेवते मी. बघितल्या साड्या ही सगळ्या माझ्या. तर भावा बहिणीनं मला लय वाईट वाटायला लागलंय की आपल्याला जर काय झालं, कुठलं झालं, तर आपण हे माकडावाने जपू ठेवतोय. हे का असं जपू गाड्या घालो आपल्या लेकी बाळांनी दिलं शिवून, हे की माकडावाने जपू मी ठेवते. तर सकाळपासून मला इतकं टेन्शन आलंय ती कपडे बघून. तर मापाच्या बाहेर आपण घालत बी नाही, काहीच नाही. त्यांनी काय करायचं, त्यांना घ्यायला लागल्या हे केल्या की त्यांच्याबरोबर आपल्याला बी घ्यायचं, हे करायचं. तर भावा बहिणीनं त्यातली एकही साडी मी घातली नाही, तशाच ठेवल्या साड्या. अशा गाड्या घालो ही अजून त्यांना काय सुद्धा केलं नाही. प्रत्येक साडीव जम्पर ही जसं त्यांना घेत्याल तशा कुठल्या बी सणाला ही मला घेत्यात हे का तशा ठेवते मी साड्या. नुसत्या जपू मस्त त्या मला म्हणत्यात तू घालत जा, ही करत जा, आम्ही तुला घेतो, तू घालत नाही काय नाही. तर भावा बहिणीनं हे आपल्या डोक्यासारखा विचार. तर मी गाड्या घालू ठेवते बघा, सगळ्या गाड्या घालून ठेवल्या. तर माझी एक ना एक साडी तशीच आहे.
आणि जम्पर पण शिवू दिलेलं तसंच आहे तर मी अंगाला सुद्धा लावले नाही ती कपडे. त्या कपाटात घड्या घालू ठेवते. तर भरपूर टेन्शन आलंय भावा बहिणींनो. आपल्याला लेकी बाळा घेत्यात ही, पण आपण घालत नाही काय नाही, माकडावाने जपून ठेवतो. भावा बहिणीनं जास्त कमी जर मला काय झालं, कोण या कपड्याला बघायचं, कोण घालायचं. मला म्हणतात वापरून टाक, लिहून निसून घ्यायचं असतं. तर आपल्याला लेव बी वाटाना आणि घालो वाटाना, मज्जा बी करू वाटाना. सारखा डोक्यात आपला विचार हेच आहे, बाकी दुसरा कुठला. भरपूर साड्या आहेत त्या बघितल्यापासून मला इतकं वाईट वाटायला लागलंय ना भावा बहिणींनो, की मापाच्या बाहेरच. मी अंगाला सुद्धा लावला नाही, झंपर लावला नाही का साडी घातली नाही. वाईट वाटतंय मला. राय म्हणतो मला आलंय दुखणं, तू का रडत बसलीच. म्हणलं अरे कपडे बघूच मला रडा येतंय. लय वाईट वाटतंय म्हणलं माझ्या जीवाला. काय आपल्याला हे कायमच असलं लागलं. ए बाई आपणा मला म्हणतात हसून राहायचं, हसत राहायचं, हसून खेळून राहायचं. काय दिवस असतात ते हसून खेळून घालवायचं. ना भावा बहिणीनं माझ्या जीवाला चैनच नाही, तर हसू काय खेळू काय आणि करू काय. सारखं आपलं बसायचं गपचीप, कोणाला बोलायचं नाही काय नाही. एकट्यानेच रडायचं, गागायचं, दुखा खुपाय लागल्यावर एकट्यानेच बसायचं, एकट्यानेच विचार करायचा. एका साडीची घडी घातली, एका जम्परच्या घड्या घातल्या आणि तेव्हा का भरू ठेवल्या. घालो वाटाना काय व्हायना. लेयाचं नेसायचं म्हणतात, आम्ही तुला कशासाठी घेतोय करतोय म्हणते. सारखी तुझ्यातच येडात असती, हसून खेळून राहायचं, ही करायचं. पण काय हसू भावा बहिणीनं, हसण्यासारखं माझ्याकडं काहीच राहिलं ना. सारखं दुःखात जीवन आहे माझं. आनंदाचा एक हे दिवस आहे नाही मला. सारखं चिंता रोग लागल्यावर आणि चिंता करत बसायचं. एकाने बोलायचं ह्या दुखण्यासाठी. भावा बहिणीनं मी तर काय बळणी करते का. ज्याने त्याने कुत्र्यावाने बोलायचं, आपल्या ग बसायचं, कसलं बी बोलायचं नाही, ती शब्द वापरायचं. देवाने आपल्याला लावलंय तसलं दुखणं, तर नुसतं ऐकून घ्यायचं. कोण काय बोलतंय, कोण काय नाही. ज्याला माया येते त्याला राग येतो वाईट मला बोलल्यावर. करायचं काय, सांगायचं कुणाला. सांगायला लागलं की मला म्हणतात की आम्हाला पण दुखणी आहे ती, तुलाच काय जगागळं दुखणं आहे. पण मी काय म्हणते, अरे तुम्ही नीट होताय लगेच. मी 2001 पासनं की दाबती, मी नीट का व्हायना. मी का म्हणा ना की मला या डॉक्टरचा गुण आला, त्या माणसाचा गुण मला आला, मी नीट झाली, मी चांगली झाले, असे का म्हणा ना मी. असं मला वाटतं. एक ना एक म्हणतं की आम्ही त्या डॉक्टरकडे गेलो, मला आला बाया फरक पडला, ही झाला. मी म्हणते देव माझ्याशीच कुठं दळलाय. मी कशी म्हणा ना की अहो मी पण चांगली झाली, मला पण बरं वाटायला लागलं, मला पण मस्त वाटायला लागलं. आता मी पण कामधंदा करीन, मी पण हसून खेळून राहीन. असं काहीच नाही. आलं दिवस सारखंच आहेत मला. मला म्हणतात की तू दटकुली नाही, तू धट वाग, तू धट राहा, तू भीती लय.
भिवून भिवून तू जीवन जगतीय. तर मी तरी काय बळाने भीते का भावा बहिणींनो? बळाने कोण तसं करल का? असं माझ्या ह्याच्या दाब आल्यावर होतोय, लगेच भीती उत्पन्न झाल्यावर मला होतंय आणि माझ्या हृदयाचं ठोकं वाढत्यात आणि लगेच असं बेदारल्यावाने मला होतंय. तर मला म्हणते तू लय भीती आहे, भीती तू विचार करते आणि तुला कशाचं दुखणं, तुला दुखणं नाही, बाहेरनं नाही, काय नाही, की तुला मानसिक त्रास आहे. पण मानसिक त्रास तर कशाचा करू भावा बहिणीनं? कशाचा मी विचार करू? कुठला विचार करू? की कोण मला त्रास देत आहे म्हणून त्याचा विचार करू का काय करू? आ येऊन जाऊन ते माझ्या जीवाचा विचार पडलाय की आपण पहिलं कसलं होतो, आपण किती काना काम करत होतो, आपण कोणाचा हात धरू देत नव्हतो कामाला, हे करत होतो. आता भावा बहिणीनं मला साधा आणि सोपं सुद्धा काम व्हायना. मला म्हणतात काम करायचं, आपल्याला गोळ्या औषध आणायच्या काम करून, कोणावर अवलंबून ठेवायचं नाही, नाही. मग मी म्हणते की मी धट्ट होती या, कामाला पण जाईन म्हणते या, नाही अवलंबून राहायचे कोणावर, नाही कोणावर दबाव टाकायचे की मला ही करा ती करा. पण नाही भावा बहिणीनं, माझं शरीर साथ द्याय नाही, बिलकुलच द्याय नाही. आता सकाळी का धाडा करून मी निघाली होती, जावं म्हणलं आपलं बघावं आपल्या जीवाचं कामधंदा करून हे. पण भावा बहिणीनं निम्या वाटत ना मी परत आले, माझा पायच उचला नाही, नुसतं पाय माझं थरा थरा कापायला लागलं. तेव्हा का कांदा लावाय निघाली होती, पण परत मी आली भावा बहिणीनं. येऊन बसली घरी आपले विचार करत. पहिले मी कशी जायची दाना दाना ही, आली सगळी कपडे काढली, सगळ्या घड्या घातल्या, नीट ठेवल्या. तर भावा बहिणीनं मी एक सुद्धा कापड अंगाला लावलेला नाही. माझी सगळी कपडे तशीच आहेत, नवीची नवी. आपण म्हणतो आपण चांगला असतो, आपण धट्ट असतो, धट्ट वागलो असतो, की धट्टिंग आपल्याला असतं तर आपण कुठं पण गेलो असतो, कुठं बी जाऊन आपल्या जीवाचं बघितलं असतं एकट्यानेही, तर एकट्याला जायला तर आपल्याला ताकदच राहिली नाही. आपल्याला दवाखान्याचं भ्या वाटतं, आपल्याला कुठं जायचं भ्या वाटतं, सारखं भ्याचं आपल्याला हाया. मी येऊन बस म्हणतात घरात, आपण एकटं कुठं रानावानात गेलो नाही, काय नाही, संगतीला माणूस असलं तरच. बहिणीनं नवऱ्याची तर इतकी आठवण मला येते ना, तर मापाच्या बाहेर. मला सरपान तर कधीच कमी पडू दिलं नाही. मारणाचं सरपान हे आणून टाकायचा नवरा. मला कुठं रानात ही कुठं जात नव्हती मी, सगळं मला आयतं होतं. सरपान आयतं ही, कधी मला सरपान आणायचं माहीत नव्हतं किंवा कधी गावात आणायचं माहीत नव्हतं. गेलो तर दोघं जायचो, सरपान आणायचो, गावात आणायचो. आता आपल्याला सोबतीला बी कोण नाही, काय नाही, कोणाबरोबर जात बी नाही आपण आणि कायच नाही. तर आपल्या घरी सरपान नाही, ही नाही. सरपान जर नसलं तर बिगर आंघोळीचं बसायला लागतं. थंडी मुलकाची, थंड वाजते या माणसाला, गार पाण्याने आंघोळ कशी करायची. उन्हाळा असला तर एक हाय, उन्हाळ्यात करतंय माणूस गार पाण्या गरम पाणी गार पाण्याने आंघोळ. सारं सारखं झुऱ्या कोंबडेवाने बसायचं, हे करायचं. आपल्या तोंडावर कधी तिजी नाही, आपला चेहरा कधी गुलाबाच्या फुलावाने देवाने ठेवला नाही. आईच्या जन्मापासून जे मला असं झालंय ते भावा बहिणीनं अजूनच मी सरळ नाही. मी म्हणते एखादा देव तरी पाहावं, मला माझ्या पाठीशी उभा राहावं, देवाने तरी मला नीट करावं. भावा बहिणीनं देवांची पण मी सेवा करते, देवांना पण मी जाते, की काय असलं तर देवा तू तरी माझ्या अंगा शिरून सगळं शिऱ्यात माझं चांगलं कर, मला नीट कर. मग कशाने नाही भावा बहिणी,
कशाने नीट व्हाय नाही. वैतुगून जीव गेलाय माझा. तुम्ही सुद्धा म्हणचाल की रोजच हिचं गाणं आहे, एक बी दिवस नाही. करू काय भावा बहिणीनं, कोणाला सांगू मी. मला म्हणते जत्रा आली, संक्रांत आली, आम्हाला झंपरही शिवतोय करतोय, तुला आणू का. म्हणलं मला नको, माझं तसंच पडल्यात, मला अजिबात नको म्हणलं. माझं नवं नवं झंपर तुम्ही शिवून दिलेलं तसंच आहे, मी घातलं पण नाहीत. आईच्या लग्नातली साडी भावा बहिणीनं मला वरमाची घेतलेली ती तर मी अंगाला सुद्धा लावली नाही. तशाच आहेत माझ्या साड्या. पोरींनी हावसरी मला पैठणी घ्यायच्या, जसलं त्यांना पटल तसल्या घ्यायच्या. भावा बहिणीनं अजून मी अंगाला लावल्या नाही. ते सगळ्या माझ्या तशाच आहेत, तशाच ठेवल्या सगळ्या. आई मला म्हणतो ती लुगडीन झंपर बघून बघू रड. म्हणलं काय करू याला, हे दुखणं तर मला घेऊनच जाणार आहे, नाही राहणार. याला काय करू मी. कुठं ठेवून काय करू. मला म्हणतो घाल की, घालून जुनी करून टाकायची. म्हणलं नाही मला घाल वाटत. म्हणलं मी जप ठेवते यार. गेला उठून कुठं. सगळ्या बरोबर ठेवल्या, गच भरून ठेवल्या सगळ्या ह्याच्यात भरून ठेवल्या. म्हणलं मला देव नीट ठेवल, आमचा तो वापर, तो घाल चांगले कपडे, तेव्हाच म्हणलं मी घालेन. आणि आपल्याला जर काय जास्त कमी झालं तर तशीच पडणार आहे ती. कोण त्याला बघायचं.